नमस्कार, मी अक्षता. त्रिशाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आता मेन काय होतं, की अचानक पाहुणे घरी येतात. त्यावेळी आपल्याला काही सुचत नाही, की कोणता पदार्थ करावा आणि गोड पदार्थ हा पाहिजेच. तर आपण असं झटपट आपल्याकडे तयार आहे. त्यासाठी आपण दूध पाक हा पदार्थ. तर इथे मी 20 बदाम आहेत. ते 2 तास कोमट पाण्यात भिजत ठेवलेले आहेत. आता ह्याची आपण साल काढून पेस्ट करून घ्यायची आहे. पेस्ट तयार आहे आपली. आता इथे मी हे दूध तापत ठेवलेलं आहे. इथे अर्धा लिटर ते 1 लिटर तुम्ही घेऊ शकता. मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे. फुल फॅट क्रीम म्हणजे म्हशीचं दूध आहे, कारण की त्याच्यामुळे थोडंसं क्रीमीपणा येतो त्यामुळे. आणि हे दाट होण्यासाठी आपण ठेवलेलं आहे. दूध तर आपल्याला शाई येऊ द्यायची नाही आहे. आता इथे आपण चवीनुसार साखर टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता. आता 1 लिटर दुधासाठी 200 ते 225 ग्रॅम एवढी साखर खूप असते, कारण की दुधामध्ये पण थोडासा गोडवापणा असतो, त्याच्यामुळे तेवढी साखर आपण टाकणार आहे. आणि इथे आपल्याला सतत ढवळत राहायचं, जेणेकरून दुधावरती शाई जमा होणार नाही आहे म्हणून. तर सतत ढवळत राहायचं आहे. आणि इथे उकळी पण येऊ द्यायची नाही. उकळी आली की लगेच शाई येते. त्यामुळे आता इथे दूध छान तापून झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी हे चारोळे, बदाम आणि थोडेसे मनुके, तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स असतील ते तुम्ही टाकू शकतात. तर इथे थोडीशी वेलची पूड, आता माझ्याकडे जे होते ते मी टाकलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स कमी जास्त करू शकता. आता इथे ती आपण बदामची पेस्ट केलेली आहे ती टाकून घेणार आहे. ह्याच्यामुळे काय होतं, की आपल्याला दूधपाक हा छान होतो, एकदम क्रीमी स्ट्रक्चर येतं आणि दाटसरपणा जास्त येतो त्याच्यामुळे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आत्ताच त्रिशाच किचनला सबस्क्राईब करा. आता मी इथे केशर टाकलेलं आहे. केशर हे ऐच्छिक आहे, म्हणजे नाही टाकलं तरी चालणार आहे. आता आपला हा दूध पाक तयार आहे. तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आत्ताच बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे सर्वात पहिल्या नोटिफिकेशन तुम्हाला येतील. असेच पुन्हा नवीन रेसिपी घेऊन भेटू. बाय बाय.